तर आज आपण बघणार आहोत क्लास आणि ऑब्जेक्ट. तर सोप्या भाषेमध्ये कुणाला माहित आहे की क्लास काय आहे? कुणी सांगू शकतं मला क्लास काय आहे? कुणाला आयडिया आहे क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे? It is a blueprint of object. येस, इट इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. हा, दुसरं कोणी सांगू शकतं? सुयोग. त्याची मेमरी स्टोर नाही करत ना. हा, Sir, I guess means जसं रिअल टाइम लाईफ मीन्स जसं की आपला ट्युशन असतो दॅट इज क्लास अँड इंडिव्हिज्युअल स्टुडंट इज ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. आय गेस इज इट लाईक दॅट? bit bit is correct, bit is wrong. So we will correct entire. Okay. Yes, it is correct, but अनदर जो होता तो थोडासा वेगळा आला. चला, तर आता आपण समजून घेऊया काय आहे क्लास आणि काय आहे ऑब्जेक्ट. मी एक पेंटची स्क्रीन शेअर करत आहे. हे अगोदरच्या सेशनचं आहे. सो मी इथे डोंट सेव्ह अँड न्यू क्लिअर करतो. आता क्लास आणि ऑब्जेक्ट थोड्या वेळासाठी विसरून जा. जस्ट थोड्या वेळासाठी मी तुम्हाला छोटस एक्झाम्पल देतो आणि त्या एक्झाम्पलच्या मदतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो तनू, तनूचा आपण बायोडेटा किंवा सीव्ही बनवूया की कोण आहे चांगल्या ठिकाणी जे बॅकग्राऊंड नॉईज वगैरे नसेल. तनूचा आवाज चांगला येतो, मृणालचाही बॅकग्राऊंड नॉईज कमी असतो. चला, तर एक बायोडेटा आपण बनवूया. एक बायोडेटा बनवूया. सगळ्यांचाच बनवूया, राग नको कोणाला. नेम, दिसत आहे ना? सिंपल वाला छोटासा बायोडेटा बनवतो. एक का होत नाही याच्यामध्ये? आय डोंट, समथिंग रॉंग. नेम, हा, मृणाल, मृणाल पाटील ना? मृणाल, हो, मृणाल पाटील. हा, ठीक आहे. एज्युकेशन एकदम सिंपल सिंपल टाकूया. जस्ट लेट्स सी. इंजिनिअरिंग काय? सीएससी, आय टी की एक्ससी, एक्सटीसी आहे? सीएससी आहे, EXT. एक्सटीसी. देन ईमेल, थोडस स्ट्रक्चर चुकीचं होत आहे पण ठीक आहे. ओके, नो वरीज. ईमेल मोनल @gmail.com. ठीक आहे. देन मोबाईल नंबर मी इथे टाकतो 444567124. ठीक आहे, मोबाईल नंबर. आता हा बायोडेटा मी बनवलेला आहे. आता मला सेम बायोडेटा बनवायचा आहे. मला सेम बायोडेटा बनवायचा आहे तनूसाठी. तर मग आता काय करायचं आपण? तनूसाठी मला बायोडेटा बनवायचा आहे. ठीक आहे, मग घ्या आता अजून एक पेज. मी याला थोडस या साईडला सरकवतो. ठीक आहे.
तनु माझा आवाज येतोय ना? आहे, लक्ष आहे? हो सर आहे. ओके, गुड तनु. ठीक आहे. हा मी बायोडाटा इथे घेतला. आता तनूचा बायोडाटा. त्याच्यानंतर वाटलं तर आपण एक वैष्णवीचा आणि एक सिद्धांतचा बनवूया. हं? हा मी पहिला बायोडाटा बनवला. आता दुसरा एक बायोडाटा बनवतोय. आता तुम्ही म्हणाल की हे काय करतोय नेमकं आपण, पण तुम्ही बघा एक सिंपल एक्झाम्पल. अजून एक बायोडेटा बनवतोय. बायोडेटा, let's see, name, तनु, that's it. एज्युकेशन EXTC आहे तनु. हो सर. ओके, EXTC इंजिनिअरिंग. ईमेल टाकूया आपण तनुचा. tanu@gmail.com and mobile number मोबाईल नंबर तनुसाठी नवीन नंबर घेतोय आपण 55599922 ठीक आहे, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील, विसरायचं काम नाही. ठीक आहे. तर आता हा एक बायोडेटा बनवला मी. आता मला अजून 2 जणांचा बायोडेटा बनवायचा आहे. आता मी पहिली अप्रोच काय केलेली आहे, मी एंटायरली सगळं नवीन घेत आहे पहिल्या अप्रोच मध्ये. ठीक आहे. आता मी माझी दुसरी अप्रोच स्टार्ट करतो. हा जो डेटा आहे हा थोडासा बाजूला किंवा नवीन एक पेज घेऊया, याला सेव्ह करूया. फर्स्ट अप्रोच, दॅट्स इट. आणि सेकंड अप्रोच. माझी पहिली अप्रोच बघा आता. फर्स्ट अप्रोच आहे, सॉरी म्हणजे सेकंड अप्रोच मधले पहिला जो पॉइंट आहे मी असं तयार करतोय. आय हॅव नेम आणि इथे एम्प्टी काही नाही ठेवत आहे मी. अँड इथे ईमेल, नथिंग आय एम डूइंग हिअर, एम्प्टी काहीच नाही. देन एज्युकेशन काहीच देत नाही आपण, एम्प्टी. अँड फायनली मोबाईल, एम्प्टी, काहीच देत नाहीये इथे. ठीक आहे. हा थोडासा जो भाग आहे सिलेक्ट करूया आणि छोटा करूया याला. ओके, बघा हा एक मी एक छोटासा ओरिजिनल टेम्पलेट बनवलेला आहे. ठीक आहे. हा एक टेम्पलेट बनवलेला आहे. याचा मी कॉपी करतो, पेस्ट करतो, बाजूला घेतो आणि आणि इथे आता बनूया निखिल. निखिल लास्ट नेम सांग. ओके. बरोबर आहे स्पेलिंग? सॉरी थोडस मिस्टेक असेल तर मला सांगा लगेच. ठीक आहे. ईमेल आय डी, ईमेल आय डी जाऊ दे, gmail.com टाकून देतो. एज्युकेशन, कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि निखिल साठी जरा चांगला नंबर घेऊया आपण. हा
777 ठीक आहे, हा नंबर घेतला. नाव आय वॉन्ट वन मोर. आय एम गोइंग टू कॉपी अँड पेस्ट अँड क्रिएटिंग वन मोर. अजून आपल्याला जेवढे लागतात तेवढे, मी ते जागा नाहीये, थोडस ऍडजस्ट करूया आपण. थोडस आपण इकडे ऍडजस्ट करूया आणि असं नेम वैष्णवी. स्पेलिंग बरोबर आहे वैष्णवी? हो सर. gmail.com. BEXTC असेल तुझं? कम्प्युटर सर. कम्प्युटर आहे का? CSE. मोबाईल नंबर ठीक आहे. तर मला आता तुम्ही सांगा की फर्स्ट अप्रोच जास्त फास्ट होती की सेकंड अप्रोच जी आहे ती जास्त फास्ट होऊ शकते? ऑफकोर्स सेकंड. येस. आपण पहिल्यांदा सेकंड अप्रोच मध्ये काय केलं, इथे अगोदर काय बनवलेलं आहे? हे टेम्पलेट. एक टेम्पलेट बनवलेला आहे आणि त्या टेम्पलेट पासून आपण काय तयार केल्यात? कॉपीज तयार केल्या आणि त्याच्यामध्ये आपण जे काही आपल्याला डिटेल्स पाहिजे ती भरली. ओके, माझा माईकचा इश्यू झाला होता. आवाज येतोय माझा? हो सर. हा, तर हे बनवलं होतं आपण टेम्पलेट आणि हे बनवले आपण त्याच्या कॉपीज. Okay, so this template is nothing but we called class. आता जसं मी इथे बायोडेटा बनवण्यासाठी, आता बायोडेटा हा रिअल टाइम यूज होणारी गोष्ट आहे की नाही? आणि मी त्याचीच, पण हा जेव्हा बनवतो हा टेम्पलेट असतो. ऍक्च्युअल याच्यामध्ये डेटा टाकलेला आहे का मी क्लासमध्ये? नाही. मी काय केलं, याची वेगळी कॉपी घेतली आणि त्या कॉपीमध्ये डेटा फिल केला. सो दिस कॉपी इज नथिंग बट कॉल्ड ऑब्जेक्ट instance and this is called class. हा पहिला ऑब्जेक्ट झाला, हा दुसरा ऑब्जेक्ट झाला. ओके, जर आता मी ओरिजिनल टेम्पलेट मध्ये इथे एज ऍड केलं तर काय होईल? ऑटोमॅटिकली सगळ्या त्याच्या कॉपीज मध्ये ऑटोमॅटिकली एजची फील्ड जी आहे ती ऑटोमॅटिकली इकडे यायला लागेल. म्हणजे प्रत्येक कॉपीमध्ये जाऊन चेंज करायची गरज पडणार नाही. किंवा मी एका या क्लासमधून जर का मी मोबाईल नंबर जर काढून टाकलं तर ऑटोमॅटिकली सगळ्या कॉपीजमधून, कारण कॉपी आहेत याच्या, कॉपीज आहेत हे सगळे, जर इथं जे काय असेल ते या कॉपीजमध्ये दिसेल, म्हणजे ऑब्जेक्टमध्ये. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लास? क्लास इज नथिंग बट इट इज अ टेम्पलेट. इट इज यूज टू रिअल टाइम एंटिटी. म्हणजे रिअल टाइम एंटिटी म्हणजे काय? आता इथे बायोडेटा आहे, बायोडेटाच्या रिलेटेड काय काय फील्ड होत्या त्या सगळ्या फील्ड घेतल्या आपण. आता माझ्याकडे क्लास कार आहे आणि क्लासमध्ये दोन गोष्टी असतात. क्लासमध्ये किती गोष्टी असतात? मॅक्सिमम दोन गोष्टी असतात. पहिला म्हणजे काय? डेटा आणि डेटा अँड प्रोसेस. त्या डेटावर होणारी प्रोसेस, ह्या दोनच गोष्टी ज्या असतात त्या इथे अवेलेबल असतात.
आता डेटा कशामध्ये स्टोअर करतो तर व्हेरिएबलमध्ये, आणि प्रोसेस ज्याने करतो त्याला काय म्हणतात मेथड. काय आपण व्हेरिएबल आणि मेथड शिकलो. व्हेरिएबल शिकलो आपण अगोदर, पहिला दुसरा सेशन होता आपला, आणि मेथड आपण रिसेंटली शिकलो. तर क्लासमध्ये कोणत्या दोन गोष्टी असतात व्हेरिएबल अँड मेथड, नथिंग. ओरिजिनल जो क्लास असतो, जो टेम्पलेट असतो, त्याच्यामध्ये ह्या फक्त दोन गोष्टी असतात. त्याच्या व्यतिरिक्त काहीही राहत नाही क्लासमध्ये. Sir, means हा. class is a basic prototype and येस copies are like object that's called as an object. That's why. येस येस येस, दॅट्स इट, सिम्पल. एकदम सिम्पल आहे, सिम्पलच ठेवायचं आणि सिम्पलच यूज होतो. काही कॉम्प्लेक्सिटी नाही आहे, काहीच कॉम्प्लेक्स नाही आहे, काही अवघड नाही आहे. ओके, लेट्स सी. आता माझ्याकडे अजून एक क्लास घेऊया. निखिल, तुला कळालं क्लास कशाला म्हणतात? मीन्स डेफिनेशन वाईज जर म्हटलं, डेफिनेशन वाईज जर म्हटलं व्हॉट इज अ क्लास, अशा 2-4 डेफिनेशन लिहून देतो आणि त्या प्रूव्हही करूया. असं नाही की नाही आहे क्लास काय आहे. ओके, तनू काही प्रश्न असेल तर विचार क्लासच्या रिगार्डिंग. क्लास इज टेम्पलेट, class is a blueprint, अशा वेगवेगळ्या आहेत. क्लास इज अ रियल वर्ड एंटिटी. ओके, क्लास एकच आहे पण त्याला वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत, वेगवेगळं म्हटलेलं आहे, अर्थ एकच, फक्त कन्फ्युजन तुम्हाला तयार होतं. क्लासमध्ये काय असतं, क्लासमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, डेटा अँड प्रोसेस. डेटा आपण कशामध्ये स्टोअर करतो तर त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल, अँड प्रोसेस म्हणजे मेथड्स. दॅट्स इट. Then what is the definition of object? Combination of data and process. याच्यामध्ये तेच असतं, पण याच्यामध्ये ॲक्च्युअली डेटा भरलेला असतो. इथे फक्त आपण डेटा डिक्लेअर करतो, मेथड आपण इथे बनवतो पण वापरत क्लासमध्ये वापरत नाही, आपण ऑब्जेक्ट बनवून वापरतो. ठीक आहे. लेट्स सी. आता छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया. अजून एक क्लास, एक मी नवीन स्क्रीन शेअर करत आहे, एकेकाला विचारतोय मी. तनू अवेलेबल आहे आता सध्या? Yes, sir. ओके, ग्रेट. अवेलेबल म्हणजे फर्स्ट नंबर तनूचा आहे म्हणून विचारतोय, बाकी काय नाही. आता एक क्लास बनवत आहे मी, ड्रेस. ओके, मुलींना ड्रेस वगैरे कपडे घ्यायला खूप आवडतात. ओके, ड्रेसमध्ये कोणतेही ड्रेसमध्ये कोणतेही 3 फील्ड सांगायचं, त्याच्यापैकी एक मी सांगतो. फॉर एक्झाम्पल, अरे वा, फॅब्रिक. नेक्स्ट, साईज अँड प्राइस. अजून काय मेन्शन करायचं आहे, कलर वगैरे? बस झालं, 3 तर 3. आणि काय टाईप वगैरे असतील ना, काहीतरी असे वेगळे टी शर्ट वगैरे असं काहीतरी. लसी टाईप पण टाकूया त्याच्यामध्ये. आता मला वेगवेगळ्या प्रकारचे असे बनवायचे ड्रेस. मी एकच क्लास घेतलाय बघा, आता मी एकच क्लास घेतलाय, बाकीचं जे आहे त्याचं काहीच घेणं नाही आहे आपल्याला. ठीक आहे, बाकी काढूया. मी अजून एक कॉपी तयार करणार
ज्याची फॅब्रिक जो आहे तो लेट्स सी कॉटन आहे. साईज जी आहे ती मीडियम आहे. प्राइस जी आहे ती 550 आहे. आणि टाईप जे आहे तो लेट्स सी टॉप नको, जीन्स. कॉटनमध्ये जीन्स असेल का? नाही. टॉप ठेवूया. ठीक आहे. हा झाला पहिला सपोज समथिंग. मला एवढे आयडिया नाही आहे पण ठीक आहे. जेवढं येतं तेवढं ठीक आहे. आता याची कॉपी न करता हा झाला पहिला ऑब्जेक्ट. आता दुसरा ऑब्जेक्ट मी काय काढणार? दुसरा ऑब्जेक्ट जो काही हा ड्रेसचा आहे तो मी तयार करणार. असे असे जेवढे तुम्हाला करायचे असतील तेवढे तुम्ही करा. आता तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे, म्हणजे तुम्ही कितीही ऑब्जेक्ट बनवू शकता. एक क्लास बाकी ऑब्जेक्ट. आता नेक्स्ट निखिल, लॅपटॉप नको, मोबाईल बद्दल माहिती सांग. आता लेट्स सी क्लास घेऊया आपण. एक मोबाईल सांग. आता मोबाईल मधले काहीतरी 3 व्हेरिएबल सांग. रॅम, अरे आरामात आरामात, मी तुझ्या एवढा फास्ट नाही आहे. रॅम अजून हा ब्रँड, मला ऐकून नाही आलं. काय काय म्हटलं? सॅमसंग, ऍपल ब्रँड, ब्रँड ब्रँड हा. अजून प्राइस. प्राइस ठीक आहे. ओके. रॅम समजा 4 GB. याचा आपण आहे ना कॉपी करून घेऊया. याचाही एक ऑब्जेक्ट बनवून घेऊया. कॉपी. हा पहिला ऑब्जेक्ट. हा कशासाठी बनवतोय? ॲपलसाठी बनवतोय सपोज. ॲपल. ठीक आहे. ॲपलसाठी बनवतोय. रॅम याची आहे 8 GB. ब्रँड आहे ऑब्विसली काय X13 का काहीतरी आहे ना. ॲपलचा X13 जे काय असेल तुम्हाला ते टाकायचं आहे. प्राईस काहीतरी असेल समथिंगपर्यंत. हां. असे ऑब्जेक्ट बनवले जातात. म्हणजे क्लास तुमचा एकच आहे बट त्याचे मल्टिपल ऑब्जेक्ट बनवले जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन मृणाल, स्टुडंटसाठी काय काय असतं? स्टुडंट क्लास आहे माझा हा वाला. लेट्स सी. तर त्या स्टुडंटच्या रिगार्डिंग आपण काय काय स्टोअर करू शकतो? नेम, एज, बेसिक. स्टुडंट. वैष्णवी लॅपटॉपच्या रिगार्डिंग विचार करून ठेवा एकदा तोपर्यंत. नेम, स्टँडर्ड, STD, एज, डिव्हिजन. डिव्हिजन. ठीक आहे. पुरेसा आहे. याला मी कॉपी करून घेणार. आता स्टुडंटचं जे नाव आहे, स्टुडंटचं नाव सपोज लेट्स सी मीच माझंच नाव टाकतोय. स्टँडर्ड आहे 5th क्लास. 5th. डिव्हिजन आहे D. ड वर्ग. सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांचा वर्ग असतो तो. पण हुशार मस्ती करण्यात, अभ्यासात नाही. बाकीचे A, B मध्ये असतात. ओके ठीक आहे. असे ऑब्जेक्ट बनवले. आता मला काही रिस्ट्रिक्शन आहे का की मी 2 ऑब्जेक्ट बनवू शकतो, 3 ऑब्जेक्ट बनवू शकतो? अनलिमिटेड असतं. कितीही बनवा, काही अडचण नाही. स्टँडर्ड नको, इंजिनिअरिंग टाकून देऊया. डिव्हिजन कुठलं होतं? A असेल. ठीक आहे. सो असे ऑब्जेक्ट बनवायचे. तर वैष्णवी लॅपटॉपचं काय काय आहे, काय आठवलंय? सर ब्राउन. रॅम. लेट्स सी. रॅम किती आहे? हार्ड डिस्क किती आहे? आणि ब्रँड कोणता आहे? ठीक आहे. रॅम आपण घेतली समजा 8 GB. इथे आपण नाही, हा क्लास आहे. हा क्लास आहे तुमचा. आता याला कोडिंगने कसं करायचं ना हे पण आपण बघणार आहोत लवकरच. पण अगोदर क्लास आणि ऑब्जेक्ट काय आहेत हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. सो मृणाल, आता काही कन्फ्युजन आहे? वैष्णवी काही कन्फ्युजन आहे की क्लास काय आहे वगैरे असं काही, आणि ऑब्जेक्ट काय आहे? सुयोग हा बाहेर फिरत असेल मोबाईलवर गप्पा करत. 8 GB, 1 TB
आणि डेल. हा, तर असा ऑब्जेक्ट आहे ॲक्च्युली. बघा आता आपल्याला उद्या काय करायचं आहे प्रॅक्टिकली, आपल्याला क्लास बनवायचा आहे असा, आणि ऑब्जेक्ट बनवायचे आहेत असे. पहिली स्टेप आहे क्लास बनवणे, दुसरी स्टेप आहे ऑब्जेक्ट बनवणे, आणि तिसरी स्टेप आहे या ऑब्जेक्टमध्ये डेटा फिल करणे, या ऑब्जेक्टमध्ये डेटा टाकणे. तर डेटा ऑब्जेक्टमध्ये भरण्यासाठी 3 प्रकार आहेत. म्हणजे आपण एका ऑब्जेक्टमध्ये 3 पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धती आहेत, 3 पद्धती आहेत, 3 पद्धतीने आपण याच्यामध्ये डेटा भरू शकतो ऑब्जेक्टमध्ये. ऑब्जेक्टमध्ये डेटा भरण्याच्या किती पद्धती आहेत? 3 आहेत. देअर आर 3 टेक्निक टू फिल डेटा. टू फिल डेटा इनटू ऑब्जेक्ट. ठीक आहे. पहिली जी पद्धत आहे ती आहे सेटर. पहिली जी आहे ती फील्ड. पहिली जी आहे ती फील्ड, दुसरी जी आहे ती सेटर, आणि तिसरी जी आहे ती कन्स्ट्रक्टर. किती पद्धतीने आपण डेटा भरू शकतो एका ऑब्जेक्टमध्ये? नम्रता आहे का तिकडे तू? ओके, नेटवर्कचा इश्यू आहे. बघा, फील्डने आपण डेटा ऑब्जेक्टमध्ये भरू शकतो, सेटर मेथडने आपण डेटा भरू शकतो, आणि कन्स्ट्रक्टरने आपण डेटा ऑब्जेक्टमध्ये भरू शकतो. क्लास बनवला, ऑब्जेक्ट बनवला, मग त्याच्यामध्ये डेटा भरणार कसा? तर 3 पद्धती आहेत, फील्ड, सेटर आणि कन्स्ट्रक्टर. उद्या एक एक करून तीनही आपण बघणार आहोत, आणि प्रॅक्टिकली डेटा कसा करतात, भरतात आणि शो कसा करतात तेही आपण उद्या बघणार आहोत. कुणाला? सर, हा, आतापर्यंत आपण म्हणजे जे प्रोग्राम केले त्याच्यात पण आपण क्लास आणि ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट काही याच्यामध्ये क्रिएट केले, पण क्लास तर होतेच. मग क्लास क्लास तर होतेच, परंतु आपण एका ऑब्जेक्टमध्ये डेटा असा काही भरला नाही आपण. हा, आपण अशा फक्त, पद्धतीत आपण नाही हा, बघितले. नाही बघितलं. कारण का? कारण आपण फक्त बेसिक शिकत होतो ना, आणि आता आपण बेसिक लेवल जी आहे ती आपण शिकून झालेली आहे आपली, आणि आता थोडंसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगकडे आपण मूव्ह केलेलं आहे. तर मग आता क्लास काय, ऑब्जेक्ट काय आहे, आणि जसजसं तुम्ही पुढे पुढे जाल ना, तसतसं तुम्हाला, तुम्ही जेवढ्या काही थिअरी वाचल्या असतील नेटवरून खूप मेहनत करून, त्या थिअरीज आपण इथे रिअल टाईम इम्प्लिमेंट करणार आहोत. खरंच त्याचा काय फायदा आहे, आणि कशा पद्धतीने आणि कुठे वापरायचं ते, आणि कुठे नाही वापरायचं, हे तुम्हाला एक एक, जसा तुम्ही एक्झाम्पल करत जाल तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली कळायला लागेल. जसं की कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर तुम्ही वाचलंच असेल, म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी एक बऱ्यापैकी चांगला कन्सेप्ट आहे हा. पण त्याचा नेमका यूज काय आहे आणि कसा करतात, हे केलेलं आहे का कुणी अगोदर कन्स्ट्रक्टरचा किंवा फील्डचा किंवा सेटरचा? तनू, केलेला आहे का याचा वापर? तर कन्स्ट्रक्टर मी पायथन मध्ये केलाय, अजून इकडे नाही, म्हणजे इकडे फक्त पॉलिमॉर्फिझम पर्यंत झालं. ओके ओके. पण असं असं काय, म्हणजे कन्स्ट्रक्टर आपण का वापरतो बरं? म्हणजे असं का वाटतं, म्हणजे कशासाठी यूज करतो आपण कन्स्ट्रक्टर? पर्पज काय आहे त्याचा? नेमकी आपण जेव्हा फंक्शन क्रिएट करतो त्यामध्ये यूज करतो, म्हणजे इकडे मेथड मध्ये क्रिएट करतो कन्स्ट्रक्टर यूज करतो. गुड, चालेल. बऱ्यापैकी बरोबर आन्सर आहे, आणि थोडंसं करेक्ट करायची जी गरज आहे ती आपण डे बाय डेमध्ये करणारच आहोत. ठीक आहे, थँक्यू. कुणाला काही अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. एकही कन्सेप्ट तुमची ऑब्जेक्ट ओरिएंटेडची अशी राहणार नाही. इवन दो तुम्हाला पायथॉनमध्ये नोड.js, जावास्क्रिप्ट कुठेही तुम्हाला इम्प्लिमेंट करायची असेल तर अडचण येणार नाही. फक्त याच्यातच नाही तर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, जावामध्येच नाही तर ॲनी. ठीक आहे, तर उद्या आपण
कवर करण्याचा प्रयत्न करू ह्या 3 कन्सेप्ट. तुम्ही जर म्हटलं तर तिन्ही मी कंप्लीट करेल. तुम्ही जर म्हटलं की नको मला 1 आणि 2च बस झाले तर 2 पर्यंत थांबूया. तुमच्यावर आहे उद्याचं सेशन. ठीक आहे. तर उद्या याच वेळेला भेटूया. थँक्यू तनू, मृणाल, सिद्धांत, निखिल, Thank you, sir. नम्रता. बाय. आय होप की मी जे शिकवतोय किंवा आपण जे चर्चा करतोय ते तुम्हाला व्यवस्थित कळत असावं. आणि जर नाही कळालं तर ती माझी चूक आहे असं समजलं जातं. तर प्लीज मला हेल्प करा की कुठलीही कन्सेप्ट तुमची अपूर्ण नाही राहिली पाहिजेत ॲनी हाव. ठीक आहे. काही मिसअंडरस्टँडिंग असतील कन्सेप्ट रिलेटेड तर मला स्ट्रेट फॉरवर्ड सांगा. कळालं नाही तरी सांगा. ठीक आहे. थँक्यू गाईज.